नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. प्रेरणा आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भविष्याची कार्यशाळा संपन्न. रायगड जिल्हा पोलीस व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणा आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भविष्याची कार्यशाळा याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज, महादू नाग्या कातकरी, राणी दुर्गा सावित्रीबाई फुले आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तस्वीरीचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र गीत समूह गायन झाले. मान्यवरांचे स्वागत गीताने व भेटवस्तू देऊन करण्यात आले. तदनंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक DYSP जालिंदर नालकुल यांनी केले, तर आदिवासी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बालविवाह प्रथेविरुद्ध व अंधश्रद्धा प्रथेविरुद्ध प्रकाशझोत टाकला. मी रायगडमध्ये पोलीस अधीक्षकच्या चार्ज घेतले 1-2 महिन्यात माझे काही गोष्ट लक्षात आली होती की रायगड बाहेरून जर कोणी व्यक्ती बघितला तर खूप एक औद्योगिक दृष्टिकोनातून प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखला जातोय. आपले जिल्ह्याची जर पर कॅपिटा इन्कम म्हणजे किती उपजीविका आहे असं काढलं तर ते खूप हाय आहे, खूप मोठी आहे. पण सोबतच असे बरेच आपले भाग आहे जिथे आजही बालविवाह चे प्रकरण होत आहे, जिथे मुली कमी वयात गर्भवती होतात, जिथले मुले त्यांच्या पूर्ण शिक्षण होत नाही आणि ते गुन्हेगारीचे पथवरती जातात. तर हे समोर बघून आपल्याला असं वाटलं होतं की काहीतरी एक करण्याची गरज आहे, आदिवासी समाज सोबत घेऊन काही करण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने जसं यांनी सांगितलं की पेन वरूनच आपल्याला प्रेरणा मिळालेली होती. हे प्रेरणा उपक्रमची हटवण्यामध्ये आपण एक छोटा इंटरॅक्शन ठेवला होता. तर तिथून मला 2 गोष्ट महत्त्वाची लक्षात आली होती. एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे मुलांनी शाळेत जाणं. एकदा कुठल्याही मुला किंवा मुलगी शाळेत गेले मग सर्व सुरू होते, लसीकरण सुरू होते, त्यांचे मिड डे मील सुरू होते, त्यांना बुक्स भेटणार आहे, त्यांच्या हे बघितलं जाणार आहे, लक्ष दिलं जाणार आहे की ती सुट्टी घेत आहे किंवा शाळेत येत आहे किंवा कसं. तर तुम्ही सर्व मुले जे इथे बसलेले आहात आणि तुमच्या आईवडिलांना आईवडिलांचं खरं तर कौतुक करते की त्यांनी हे छोटा पण एक खूप मोठा पाऊल उचललेला आहे तुमच्या आयुष्यासाठी, की इथे तुम्हाला या आश्रमशाळा, जे 3 आश्रमशाळा आहेत त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि पूर्णपणे तुम्ही तुमच्या अभ्यासावरती फोकस करू शकता. तुम्हाला कुठे कामाला जाण्याची गरज नाही आहे. कोणाला असं वाटतंय का की शेळी फिरवली असती तर चांगलं असतं, इथे कशाला आलो, मला असं वाटत नसेल. तर हे एक पहिला पाऊल तुम्ही उचललेलं आहे. दुसरा आपला आहे की ह्या प्रेरणा उपक्रमच्या माध्यमातून काही 7-8 उपक्रम इथे घेतले जाणार आहे. पहिला की अंधश्रद्धा चं खूप प्रमाण आपल्या जिल्ह्यात आहे, काही भागात आहे, आदिवासी पट्टीमध्ये आहे. तर तुम्ही सर्व मुले एक एजंट ऑफ चेंज म्हणून तुम्ही तुमचे जे घरचे आहे ते तुमच्याकडे प्रेरणासाठी बघतात. म्हणजे तुमचे जे घरचे आहेत त्यांच्या जर शिक्षण झालेलं नाही आहे तर त्यांना वाटतं की तुम्ही कुठली तरी शाळेमध्ये शिकताय तर 100% तुम्हाला तिथे जे ज्ञान मिळतंय ते त्यांच्या ज्ञानात पण वाढ करू शकत. तर तुम्ही आज प्रत्यक्ष बघणार की बरेच गोष्ट जे बोंदुगिरी किंवा बुवा दाखवतात की दगड फिरला किंवा मूर्तीने दूध पिला, तसं त्याचे मागे सर्व सायन्स आहे आणि काही भूतप्रेत किंवा जादूटोनाच्या माध्यमातून होत नाही. या कार्यक्रमाच्या वेळी बालविवाह व अंधश्रद्धा या विषयावर पथनाट्य सादर केले. तर वरवणे आदिवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी गीत व आदिवासी गीतावर नृत्य सादर केले. त्यानंतर सरकारी कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मेघनाथ चाफेकर यांनी बालविवाह विरुद्ध कायदेशीर बाबींच्या विषयी मार्गदर्शन केले.
तर आरोग्य अधिकारी चौक सविता काळे यांनी मुलांच्या व मुलींच्या बदलत्या आरोग्याविषयी चर्चा करून वयोमानानुसार होणाऱ्या बदलावर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक आचल दलाल, IAS अधिकारी सुयश कुमार सिंग, तेजस्विनी गलांडे, DYSP जालिंदर नालकुन, पोलीस निरीक्षक भरोसा सेल सरिता चव्हाण, पोलीस निरीक्षक वडखल संतोष जाधव, पोलीस निरीक्षक दादर सागरी संजय कुमार ब्राह्मणे आणि पोलीस निरीक्षक पेण संदीप बागुल आदी मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल व आश्रमशाळा वरवणेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक वृंदांनी मेहनत घेतली। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।